मंडळी, घरामध्ये एकदम तुम्हाला रिफ्रेश असं जर फील करायचं असेल तर भरपूर घरामध्ये झाडं असली की किती छान वाटतं. कुंड्या सुद्धा एकदमच घराची शोभा वाढवत असतात. पण जर तुम्ही खूप हेक्टिक शेड्यूल मध्ये बिझी असाल, विशेष म्हणजे जर नोकरदार वर्ग असाल आणि जर तुम्हाला कुंड्या लावायला, त्यांचा मेंटेनन्स करायला अजिबात वेळ नसेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. असे लो मेंटेनन्स इंडोर प्लांट्स तुम्हाला मी सुचवणार आहे, ज्याचे फायदे सुद्धा खूप आहेत आणि त्याचा मेंटेनन्स सुद्धा लो आहे. ते कोणते आहेत, काय त्याचा फायदा आहे, ते सगळ्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर झिरो मेंटेनन्स प्लांट, इंडोर प्लांट जे तुम्ही घरामध्ये ठेवू शकता किंवा अगदी तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मागवून ते मिळू शकतात, असे प्लांट्स तुम्हाला सांगते. त्यामध्ये नंबर 1 आहे ते म्हणजे स्नेक प्लांट, जो तुम्ही बघू शकताय. हा स्नेक प्लांट माझ्याकडे सुद्धा आहे. माझ्या अगदी मी ऑफिसच्या डेस्क वरती ठेवलेला आहे. लो मेंटेनन्स असं आहे. तर या झाडाला ना मारणं जवळपास अशक्य असतं असं म्हणतात. असं एव्हरग्रीन हे झाड आहे. अतिशय कमी प्रकाशात आणि कमी पाण्यामध्ये ना, म्हणजे साधारण 15 ते 20 दिवसातून एकदा जर तुम्ही पाणी घातलं तर हे झाडही व्यवस्थित जगणार आहे. हे झाड रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सोडतं. घरामध्ये कार्बन डायऑक्साईड, बेन्झिन किंवा इतर असे जे विषारी वायू आहेत ना, ते शोषून घेऊन हवा शुद्ध करण्याचं काम हे स्नेक प्लांट करत असतं. तुम्ही जर या कुंडीमध्ये बघाल, हे या कुंडीमध्ये सुद्धा खूप इझी त्याचा सेटअप केलेला आहे. हलकी अशी कुंडी आहे. त्याच्या आतमध्ये अशा प्रकारे पाणी आहे आणि या कपड्याच्या दोऱ्यानी किंवा या नाडीनं हे पाणी हळूहळू हळूहळू वर हे झाड घेत असतं आणि त्याला लागेल तेवढंच ते झाड पाणी घेतं. हे जवळपास पाणी मला महिनाभर पुरतं. म्हणजे या झाडाला फार पाण्याची गरज नसते. खूप छोटंसं छान आणि एकदम मेंटेन करू असं हे झाड आहे. मी ऑफिसच्या माझ्या डेस्कवर ठेवलेलं आहे. घरामध्ये सुद्धा हे झाड तुम्ही खूप सुंदर आणि मस्तपैकी ठेवू शकता. घराची शोभा सुद्धा वाढणार आहे आणि तुम्हाला जे हिरवळ आणि जी फ्रेशनेस हवं ना, ते सुद्धा हे झाड देणार आहे. नंबर 2 ते म्हणजे झेड प्लांट. आता झेड प्लांट काय आहे तुम्हाला सांगते. याची पानं आहेत ना, ती नैसर्गिकरित्या चमकदार आणि मेणासारखी असतात. अगदी अंधाऱ्या खोलीमध्ये किंवा ऑफिसच्या कृत्रिम लाईट्स मध्ये सुद्धा हे झाड वर्षानुवर्ष टिकतं. याला महिनाभर ना पाणी दिलं नाही तरी चालेल. हे झाड घरामधली निगेटिव्ह एनर्जी आहे ते शोषून घेतं, मानसिक शांतता देण्याचं काम करतं असं सुद्धा मानलं जातं. तिसरं म्हणजे सगळ्यांना माहिती असणारं मनी प्लांट. भारतातलं अत्यंत लोकप्रिय असं हे झाड आहे. भारतातल्या मातीमध्ये, वातावरणात आणि पाण्यामध्ये दोन्हीमध्ये हे सहज वाढतं. याला आठवड्यातून एकदा पाणी दिलं तरी सुद्धा पुरतं. हे झाड ना हवेमधले जे काही रेडिएशन्स आहेत, प्रदूषक आहेत ना, ते घटक शोषून घेतो, घरातलं सौंदर्य वाढवतो, वास्तुदोष सुद्धा दूर करतो असं म्हटलं जातं. त्यामुळे सर्वगुण संपन्न आणि अगदी परवडणारं, अगदी आपल्या सगळ्यांना अगदी कमी मेंटेन केलं जाणारं आणि भरपूर फायदे देणारं असं हे झाड आहे. म्हणून त्याला मनी प्लांट म्हटलं जातं. त्यामुळे हे झाड तुमच्या घरी नसेल तर नक्की तुम्ही घ्या. चौथं आहे ते म्हणजे स्पायडर प्लांट. याच्या लांब आणि नाजूक पांढऱ्या हिरव्या पानांमुळे ना हे दिसायला खूप आकर्षक दिसतं. जर तुम्ही पाणी द्यायला विसरलात तर त्याची पानं थोडी कोमेजतात आणि तुम्हाला समजून येतं की यांना पाण्याची गरज आहे. जसं तुम्ही पाणी देता तसं ते पुन्हा प्रफुल्लित होतं. हे झाड ना पाळीव प्राण्यांसाठी, पेट्स साठी सुद्धा एकदम सुरक्षित आहे. नॉन टॉक्सिक असं हे प्लांट आहे. हवेमधला कार्बन मोनॉक्साईड आणि इतर ॲलर्जिक वाढवणारे जे काही असे वायू आहेत, घटक आहेत, ते शोषून घेण्याचं हे काम करतं. त्याचं स्ट्रक्चरच असं असतं ना, त्याची पानं अशा प्रकारे मी फोटोमध्ये दाखवते की ती अशी बाहेर येतात, जी लांबून दिसताना कोळ्यासारखं त्याचं एक थोडं स्ट्रक्चर दिसतं, म्हणून त्याला स्पायडर प्लांट म्हटलं जातं. मात्र घरामध्ये ठेवताना तुम्हाला जर अगदी इंटेरियर नुसार काहीतरी छान झाड ठेवायचं असेल तर ते झाड दिसायला खूप सुंदर आणि एकदमच पॉझिटिव्हिटी देणारं आहे. एकदम हिरवं हिरवं असं वाटणारं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा मनाला खूप पॉझिटिव्ह वाटेल. त्यामुळे हे सुद्धा झाड तुम्ही घेऊ शकता. 5वं झाड आहे आणि ते सगळ्यांना माहिती असणारं अगदी अमृत म्हणजे कोरफड. कोरफड ही एक ना सॅक्युलंट प्रजाती असणारं हे झाड आहे, जे स्वतःच्या पानांमध्ये पाणी साठवून ठेवते. घराच्या खिडकीमध्ये जिथे थोडा सूर्यप्रकाश आहे ना, तिथं सुद्धा हे वाढतं. औषधी गुणधर्मानं परिपूर्ण हे आहे. म्हणजे तुमचे केस असतील, तुमची स्किन असेल, ओव्हरऑल तुमच्या त्वचेसाठी आणि ओव्हरऑल तुमच्या हेल्थसाठी ॲलोवेरा म्हणजे अर्थात आपलं कोरफड हे खूप 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 कामाचं आहे. एकदम सर्व गुण संपन्न असं हे झाड आहे आणि इझिली ते वाढतं. त्याला सुद्धा फार तुम्हाला डागडुजी करण्याची गरज
लागत नाही. तुम्ही इंडोर ठेवा, तुम्ही त्याला आउटडोर ठेवा, कुठेही ठेवलं तरी ते खूप सुंदर वाढत असतं. आणि विशेष म्हणजे त्याच्या ताज्या गरामध्ये जे काही औषधी गुणधर्म आहेत त्याला सुद्धा आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे, ते तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. सो रादर दॅन तुम्ही मार्केटमधनं कुठलं तरी ॲलोवेरा जेल घेण्यापेक्षा जर ताज्या ॲलोवेराचं जेल तुम्ही तुमच्या अन्नामध्ये, तुमच्या सेवनामध्ये ठेवलं किंवा तुमच्या शरीराला लावलं, तुमच्या त्वचेला, केसाला लावलं तर किती भारी त्याचे फायदे होणार आहेत. त्यामुळे कोरफड सुद्धा तुमच्याकडे असली पाहिजे. त्याचबरोबर ना, कोरफडीचा एक फायदा मी सांगायचा राहिले ती म्हणजे ऑक्सिजनची पातळी वाढवायचं काम सुद्धा हे करत असतं. सो ज्या लोकांना भरपूर ऑक्सिजन मिळावं असं वाटत असेल ना, त्यांनी ही सगळी झाडं लावली पाहिजे. 6वं झाड आहे आणि एकदम सुंदर दिसणारं झाड ते म्हणजे पीस लिली. कमी प्रकाशातही या झाडाला ना सुंदर पांढरी फुलं येतात. जेव्हा याला पाण्याची गरज असते ना, तेव्हा त्याची पानं खाली सुकतात आणि पाणी घालतात ते पुन्हा सरळ वाढायला लागतात. हे झाड ना घरामधली ह्युमिडिटी, दमटपणा नियंत्रित ठेवतो. हवेमधला बुरशीचं प्रमाण जे आहे ते कमी करतो. ज्यामुळे श्वसनाचे त्रास जर तुम्हाला होत असतील तर त्या श्वसनाच्या त्रासाला सुद्धा रोखायचं हे काम करतं. कारण अर्थातच बुरशीजन्य गोष्टी हे झाड कमी करत असतं. विशेष म्हणजे ऑफिसच्या सुद्धा सेटअपमध्ये, आमच्याही ऑफिसमध्ये ही झाडं खूप आहेत. तुम्ही घरी लावलात तरी सुद्धा ते खूप सुंदर दिसणार आहे. एकदम तुमच्या घरामध्ये 4 चांद लावणार आहे. आणि विशेष म्हणजे तुमच्या ऑफिस डेस्कवर सुद्धा तुम्ही ठेवू शकता. ब्युटी बरोबर भरपूर फायदे देणारं असं वरदान देणारं हे झाड आहे. त्यामुळे नक्की हे तुमच्याकडे ठेवा. 7वं झाड आहे ते म्हणजे चायनीज एव्हरग्रीन. नावाप्रमाणेच एव्हरग्रीन असं हे झाड आहे. हे झाड ना त्याच्या गडद हिरव्या, कधी कधी गुलाबी किंवा पांढऱ्या अशा छटा असलेल्या रंगीबेरंगी पानांसाठी ओळखलं जातं. आणि हे अगदी रफ अँड टफ झाड मानलं जातं. म्हणजे कोरड्या हवेमध्ये, विशेषतः एसी असलेल्या खोलीत हे झाड सहज तग धरून राहतं. खोलीचा लुक एका मिनिटात मॉडर्न होतो. ऑफिसमध्ये सुद्धा जिथे भरपूर एसी असतो तिथे सुद्धा हे झाड टिकणार आहे. घरामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी तुम्ही इंडोर जरी ते ठेवलं, घरामध्ये एसी लावलं तरी त्या झाडाला काही म्हणजे काहीही होणार नाहीये. खूप सुंदर आणि असं एव्हरग्रीन आणि खूप दिसायला छान असणारं हे झाड आहे. नक्की तुमच्या या इंडोर प्लांटच्या कलेक्शनमध्ये हे ऍड करा. 8वं झाड आहे आणि सगळ्यांना माहिती असणारं सर्वश्रुत असं लकी बांबू. या झाडाला ना मातीची अजिबात गरज नसते. काचेच्या बाउलमध्ये किंवा फुलदाणीत थोडं पाणी ठेवून ना हे झाड लावता येतं. फक्त आठवड्यातून एकदा पाणी याचं तुम्ही बदललं पाहिजे. असं म्हटलं जातं हे जे झाड आहे ना ते घरामध्ये नशीब, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणायचं काम करतं. ऑफिस डेस्कवर सुद्धा हे ठेवण्यासाठी एकदम सर्वोत्तम आहे. आणि अगदी लहानपणापासून बांबू ट्री हा बरेच लोक एकमेकांना गिफ्ट सुद्धा करतात. त्यामुळे खूप प्रॉस्परिटी असं देणारं आणि खूप पॉझिटिव्हिटी देणारं असं हे झाड आहे. त्यामुळे तेही झाड तुम्ही ठेवा. 9वं झाड जे आहे, जे माझं स्वतःचं सुद्धा फेवरेट आहे, ते म्हणजे कास्ट आयर्न प्लांट. आता हे कास्ट आयर्न प्लांट काय आहे तुम्हाला सांगते. याच्या नावाप्रमाणेच ना हे लोखंडासारखं मजबूत असणारं हे झाड आहे. अतिशय कमी प्रकाश, पाण्याचा अभाव आणि तापमानातील चढ उतार सुद्धा हे झाड सहज झेलतं. ज्यांच्या घरामध्ये ना अजिबात ऊन येत नाही अशा जागांसाठी सुद्धा हे सर्वोत्तम आहे. हे हवेची गुणवत्ता सुधारायचं काम करत असतं. त्याचे फोटोज मी तुम्हाला दाखवते. 10वं आणि मस्तपैकी दिसणारं झाड म्हणजे कॅक्टस. ही छोटी गोंडस झाडं असतात ज्यांना 15 ते 20 दिवसातून एकदा अगदी नावापुरता पाणी द्यायचं. खिडकीच्या कडेला किंवा टेबलवर, डायनिंग टेबलवर ठेवण्यासाठी एकदम छान सोय आहे. विशेषतः हे जे वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस आहेत ना, ही छोटी छोटी झाडं जागा कमी व्यापतात, घरात किंवा कामाच्या टेबलवर खूप सुंदर आणि मॉडर्न लुक देतात. विशेष म्हणजे कामाचा ताण कमी करण्यासाठी सुद्धा ही झाडं मदत करत असतात, कारण ती खूप गोड आणि सुंदर दिसतात. आता ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं तुम्हाला मी सांगितलेली आहे, पण काही टिप्स सुद्धा महत्त्वाच्या देते. पहिलं म्हणजे पाणी देण्याचे ह्याचे नियम आहेत. इंडोर प्लांट्स मरणार नाहीत, पण जास्त पाणी जर तुम्ही दिलं तर त्याची मुळे सडून ती खराब होऊ शकतात. कुंडीतील माती कोरडी झाली तरच त्याला पाणी द्या. दुसरं म्हणजे प्रकाश. इंडोर म्हणजे संपूर्ण अंधार नव्हे. झाडांना घराच्या काही ठिकाणी अशा प्रकारे ठेवा की जिथे थोडीफार तरी सूर्यप्रकाश, उजेड त्यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे खिडकीजवळ ही तुम्ही ठेवू शकता. पुढचं म्हणजे पानांची स्वच्छता. पानांवर धूळ साचली तर त्या झाडांचा श्वास जो आहे तो गुदमरू शकतो. त्यांना श्वास घेता येत नाही. आठवड्यातून एकदा ओल्या कपड्यानं ही पानं जी आहेत ती तुम्हाला छानपैकी पुसून घ्यायची. पुढे म्हणजे कुंडीला छिद्र असणं गरजेचं आहे. कुंडीच्या खाली पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र, ड्रेनेज होल जो आहे ना तो अत्यंत आवश्यक आहे. पुढे म्हणजे हवेची हालचाल. झाड अशा ठिकाणी ठेवा जिथे हवा खेळती राहील. एसीच्या थेट हवेसमोर ही झाडं शक्यतो ठेवू नका, एक्सेप्ट मी जर तुम्हाला चायनीज प्लांट सांगितलेलं आहे ते. बाकी आता मी तुम्हाला अशा प्रकारे ही झाडाची कुंडी सुद्धा दाखवली. ही मी ऑनलाईन मागवलेली आहे, Amazon वरती मला मिळालेली आहे. आणि अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या कुंड्या माझ्या घरी सुद्धा आहेत, ज्या मी ठेवते, स्वतः वापरते. अगदी इझिली तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकतात जसं मी म्हटलं. आणि अशा प्रकारे ही झाडं
कॅरी करायला खूप छान आहेत, मस्त आहेत, मेंटेन सुद्धा खूप छान तुम्ही करू शकता. त्यामुळे या मस्तपैकी इंडोर झाडांचा, क्यूट दिसणाऱ्या इंडोर झाडांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. भरपूर अशी झाडं लावा, हिरवळ पहा आणि स्वतःला सुद्धा भरपूर पॉझिटिव्हिटी घरामध्ये आणा. आणि अजिबात तुम्हाला जरी मेंटेन करता येत नसेल तरी ही झाडं इझी टू मेंटेन आहेत, त्यामुळे स्वतःवर सेल्फ डाऊट अजिबात घेऊ नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भरपूर शेअर करायला विसरू नका.